कराडी कन्हा या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज मंडळाचं सामान जिकडचं तिकडं ठेवून सगळी पोरं म्हणली जायचं जेवायला. मग डायरेक्ट गेलो आम्ही शिंदेशाही हॉटेलवर. मग इथं बघितलं तर गाड्यांचा लागलेला ढीग. आता म्हणलं काय खरं नाही आपलं. मग गाड्यातने असं वाट काढत काढत आत गेलो. किंवा यांचा बघा ॲम्बियन्स, इकडच्या साईडला बैठक व्यवस्था आहे, यामध्ये लॉन आहे आणि इकडच्या पण साईडला बैठक व्यवस्था आहे. मग इथं होती गर्दी गज. मग म्हणलं चला जाऊन पलीकडे बसूया. आणि ही शिंदेशाही हॉटेल प्युअर व्हेज हॉटेल आहे. आणि हे हॉटेल कराड चांदोली रोडला दोंडावळे फाट्यावर काल्याच्या जवळ आहे बघा. आणि मग इकडं पलीकडे जाता जाता आल्या म्हणून जाऊन ह्या लॉनमध्ये जाऊन जेवाय बसूया. याला म्हणा इथंच ताटवाडा आमची. मग जाऊन बसली ती. आणि साहेब द्यायला लागलो ऑर्डर तवर. आणि ह्यो आहे हॉटेलचा मालक आणि ह्यो स्वतः ऑर्डर घेत होता. मग तवर आल्या म्हणला ह्याची एक मुलाखत घे. मी म्हणलं घेऊया परत. आता लय गडबड आहे, आपल्याला भुका लागली नेबार. गणपती बसवायच्या आधी 10 दिवस मला आधी सांगितलं आपण 2000 शब्दाला तरी राहू द्या आम्हाला द्यायचं गणपतीसाठी. मला मी मागत सुद्धा नाही. गणपतीसाठी संबंधच नव्हतं. यांचं बोलणं सपोज तर आपल्याला आपण ऑर्डर केलेली व्हेज थाळी. व्हेज थाळीला इथे एक भाजी, रोटी, पापड, गुलाबजाम आणि तांबडा पांढरा रस्सा. आणि इथं भेटते तांबडा पांढरा रस्सा. मी व्हिडिओ काढतो यांनी केलं फोडकाम चालू. आता म्हणलं आता आपल्याच ताटातलं दाखवायला लागते सगळं. मग हे बघा इथं एवढं सगळं येते व्हेज थाळीला. आणि आमच्यात इथे सगळी व्हेज, त्यामुळे आम्ही कायम व्हेजच खातोय बाहेर जाऊन. जेवण झाल्यावर बसलेलो लॉनमध्ये. आणि लॉनमध्ये कपाटनं केली चालू चेष्टा. मग तुम्ही म्हणाले याला कपाट काऊन म्हणजे. एक दिवशी झाला असं आम्ही ह्याला हाक मारायला लागलो आणि ह्योच स्वतःच सांगतोय घरातनं आवाज बदलून, घरात नाही कपाटात बसलाय म्हणून. मग तेव्हापासून ह्याला कपाटच म्हणते बघा. तिथनं परत ह्याचीच गाडी घेतली आम्ही, मंग्यानं मी. आणि गाडी घेऊन गावात निघालो. ह्याच्यानं आणलेली लोणा. आणि लोणाला स्पीड असते 40च्या आसपास. आम्ही चालवतो 70-80. पाक सगळ्या गाड्यांच्या पुढे निघाल्या. आणि ह्यानं बुलेटवर बसल्या का R15 बसल्या का काका फुगून गाडी चालवतो तासा वाकडे तिकडे करत. आता म्हणलं लोणाचे पाक खुळखुळा करून घरलाच न्यायचे काय कळण झाले. आणि त्यात मी बसलो तो माग. आता म्हणलं इथनं एखादं कुत्रं पित्र रस्त्यानं आडवं आलं आणि पडलो तर रात्रीचं लय लागते, वरडाय पण येत नाही परत. मांग्याला म्हणलं स्पीड कमी कर आणि थेट चल घरला, नाही तर आता हे मारतील आपल्याला.